आयफोन घ्यायची लायकी नाही, गाडी घ्यायची लायकी नाही, तरी पण आयफोन आणि गाडी वापरतोय. काल रात्री मावशी घरी यायला 6 वाजले होते ना, आता नाही का सकाळ सकाळी मामा उठले भाऊ 6 वाजता. चाललो बहुत आम्ही वापस. काल रात्री आलतो का तेव्हा पण एकदा काकाला भेटलो होतो. आता जाताना पण एकदा भेटून जातो. आम्ही तर आंघोळ वगैरे करून चाललो बरं का, पण आमच्या दादीची अजून झोपच झाली. काकाला तर भेटलो, पण काकाला म्हणलं जर तुम्हाला बोर होत असेल ना तर आपला 1 मिनिटाचा मिनी ब्लॉग बघत जाऊ म्हणलं टाइमपास साठी. तर आता नाही का जातो भाऊ आम्ही गाणी ऐकत ऐकत बघ. एका मावशीला तर भेटलो, आता नाही का दुसऱ्या मावशीला भेटत जायलो, कारण नाही का तिथं आपली आई पण गेलेली. मावशीच्या घरी तर आलो बरं का, पण इथं माझ्याकडे कमी माझ्या केसाकडे जास्त लक्ष दिले भाऊ. इथं काही थांबत नाही. आता नाही का आपली काळी महिने भाऊ. आता ह्याला काय करतो, मामाच्या गाडी समोर आडवी लावतो आणि दोघांचाही फोटो काढतो. कुठे बी गेलो का आपल्या मग काही काम नसते भाऊ. आपल्या मग फक्त एकच काम, फोटो आणि व्हिडिओ काढायचे. टाइमपास झालं भाऊ. आता नाही का मामाला नुसतं फोनवर फोन लिहिले भाऊ पेशंटचे. मी नाही का आईकडून 200 मागत होतो, मावशीने 100 दिले भाऊ आपल्याला. मला गाणं येऊ या नाही येऊ, पण बिना कामाचं तोंड हलवलं टॅलेंट आहे भाऊ आपल्यामध्ये. हा तर शेवटी पोहोचलो आपल्या दवाखान्यात. मामाची तर वाटच बघत होतो पेशंट. जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओ लाईक करा.